अगं अगदी बरोबर आहेस, तुझं काहीही चुकलेलं नाहीये, चुकलं तर याचं आहे. एक मिनिट तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी काही बोलू का? नाही. सॉरी बट मला अजून एक कॉफी हवी आहे. हो मिळेल ना. अजून एक कॉफी. हो मी आणते ना आणते. काही खायला हवंय का अजून? नाही, बर्गर राहिला ना तिचा. बर्गर खा. बरं आणते. हे घे. मला कधीच वाटलं नव्हतं ग हा माझा बॉयफ्रेंड माझ्यासोबत असा वागेल. मला तर चांगलंच माहितीये हा माणूस कसा आहे ते. तुला कसं माहिती? अगं मी ओळखते माणसांना आणि हा प्रकार तर व्यवस्थित ओळखते मी. मी फसले. तुम्हाला आधी भेटायला हवी होतीस. अगं आधी भेटली असतीस ना त्याची सोबत करूच नको असं सांगितलं असतं मी. खरंच? हो मग. अगं या माणसांना ना फक्त दारू महत्वाची असते, लफडी महत्वाची असतात, राडा महत्वाचा असतो, स्वतःचा इगो महत्वाचा असतो नाही. कसलं ओळखतेस ग तू त्याला? एक मिनिट, काहीतरी गणलंय. मी बोलू का? काही गरज नाहीये सारवा सारव करायची. सर्व बरोबर आहे, काहीच गरज नाहीये मला त्याची बाजू ऐकून घेण्याची. शाब्बास. देवा. ओय चला निघूया. काय ग कीर्ती? हाय. एवढ्या लवकर अभ्यासाचं पुस्तक संपवलंस पण? काय विषय? यंदा विराज सरांना टॉप करून दाखवणार आहेस वाटतं, हो ना? बघ ना नेहमी तर एकदम मस्करी करते, दंगा घालते, फॉर दॅट मॅटर बेट लावते, पण आज असं एकदम नवीनच व्हर्जन वाटते ना. अगदी नवीन वर्जन. हल्ली विराज सरांचं खूपच ऐकायला लागलीये बाबा. सगळे टोचून मलाच बोलताय. इथे ते विराज सर, घरी आई ताई, इकडे ह्या. का अभ्यास करेन ना की टॉपच करून दाख. एवढं सगळं त्यांनी केलं पण भाई ही एवढा अभ्यास करते. पण का पण हे अचानक पण एक मिनिट आपण रिव्हिजन करून घेऊया जेव्हा, कारण हे तर सगळं येणारच आहे. तुम्हाला पण काय ए माझं बुक दे. अगं थांब बघू तरी दे, तोपर्यंत तू हे पकड. कीर्ती, हाय सर. आत्ताच्या आत्ता लेक्चरला जा. सर ऍक्च्युली माझा ना थोडा अभ्यास राहिला होता म्हणून म्हटलं लायब्ररीत बसेन, कंप्लीट करेन म्हणून इथे आले. आणि सर तसं पण ना आत्ताचा लेक्चर फार इम्पॉर्टंट नाहीये म्हणून आले इथे. नाही, मला दिसतंय तुझ्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे आणि काय नाही आहे ते. म्हणून शेवटचं सांगतोय, आत्ताच्या आत्ता लेक्चरला जा. सर हे माझं नाहीये, मी ऍक्च्युली बुक्सच. सर ऐका ना सर, मी पुस्तकच. झालं? अगं पण कीर्ती ऐकून तरी. मी काय करू अगं ज्योती, माझं आता सगळंच संपलंय. अगं तू जरा शांत हो. अगं मी सांगते ते कर. तू सोडून दे त्याला. त्याने तुला सोडलं म्हणून असा त्रास नको करून घेऊ. उलट उलट खुश हो ग, सुटलीस तू. ए ज्योती, तू आहे ना काही सांगतेस तिला. बघ जरा माझा ऐकून. एक मिनिट, काही चुकीचं वगैरे सांगत नाही. तू ह्याचं ऐकू नको ग अजिबात. मी सांगते ते ऐक. तू याला सोडून ना खूप भारी आयुष्य जगशील अगं. अगं तुला माहितीये का, तू ना खूप चांगला मुलगा डिझर्व करतेस. असेल असेल बरोबर आहे, पण तू त्याला ओळखत नाहीस. त्याला ओ, आता अजून किती दिवस लागणार आहेत तुम्हाला ओळखायला? हा बघितलं, असा स्ट्रॉंग स्टँड घेतला ना की अशीच गयावया करतात मुलं. तू बस काळजी करू नको.
तुझा स्क्रू डीला झालाय का? का आता मी तुझी बाजू घेतली तर लगेच झोंबलं वाटतं तुला? तिची नाही नाही नाही, तू ना विचित्र माणूस आहे हे मला माहित होतं, पण इतका निर्दयी आहे आज कळलं. का असं कोण वागतं रे? काय? किती त्रास देतोस तिला? तुझं प्रेम आहे ना तिच्यावर, हिटलर सारखं का वागतोस? तू येडी आहेस का? वाटेल ते बडबडत सुटली आहेस. तू वाटेल ते करतोयस त्याचं काय? मी काय केलं? तुझी गर्लफ्रेंड आता जे काही सांगत होती ते ऐकू नाही आलं तुला? अगं, मी माझी गर्लफ्रेंड नाहीये ती. मी तिला ओळखतही नाहीये. वा, आता तू असंच म्हणणार की मी नाही ओळखत तिला, आमचं तर ब्रेकअप झालं, मला काय माहिती ती मुलगी कोण आहे कोण आहे, मी नाही ओळखत तिला, मी तर गेलो होतो. मी हा, कुठलाही मुलगा असा अनोळख्या मुलीला कॅफेमध्ये घेऊन येत नाही, आणि इतक्या प्रेमाने तर कोणी समजावतच नाही. तू काही मला सांगशील आणि मी ऐकेन, मूर्ख वाटते का मी तुला? आहेस. काय बोलला? अगं, तू जरा- ज्योती, हे बघ तुझ्या डोक्यात जो काय पिक्चर चालू आहे ना तो तसं नाहीये. तू प्लीज जरा माझं ऐकून घे. हो. मी इथे कॅफे ऐकते ना, ऐकते. आधी ऐक ऐक असं बोलून तिला फसवलं, आता ऐक ऐक म्हणून मला खोटं सांग. एक मिनिट. कुठे कुठे चाललीस? जाते मी आता, पण खरंच खूप बरं वाटलं इथे बसून. थँक्यू. माझ्याशी इतकं बोललात, माझं मन खूप हलकं झालं. उद्या ह्याच वेळी येईल, चालेल ना? उद्या परत? हा कॅफे मध्ये ना? हो, कॅफे मध्ये तर यायचंच आहे आता उद्यापासून रोज. हा. चला येते. बिचारी किती चांगली मुलगी आहे, इतकं सगळं होऊन पण चालेल ना असं विचारलं. शी, खरंच चुकीचा मुलगा आलाय आयुष्यात. नाही, ती खूप चांगला मुलगा डिझर्व करते, हा नाही. बिल दे. आली मोठी. कॉफी पण थंडी आली. ऐक हा, उद्या याच वेळेत ये. हा, याच वेळेत येणार आहे ती. हे काय, ते सुट्टे आहेत ना ते तुला ठेव. काय घोळ घालून ठेवला या दीपनं. एकतर आधीच त्याने घेतलेल्या 50,000चा हिशोब दाखवणं माझ्यासाठी मोठं टास्क आहे. त्यात वरचे 50,000 घेऊन पण त्याने सांगितलेलं नाहीये. आता त्याचा हिशोब कशात दाखवू? कसला लपत आलो बाबांपासून. लिफ्ट पाशी थांबलो होतो, लिफ्ट उघडली आणि बाबा, मी हसला लपला. ते सोड, तुला मी फोन करतोय कधीपासून, फोन का उचलत नाहीये? हा, कुठे फोन दाखव. फोन मेसेज पण केलाय, तू काहीच रिप्लाय केला नाही. म्हणून दादा,